लँडिंग करण्याचा प्रयत्नात असताना विमान शेतामध्ये कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली आणि या हृदयद्रावक घटनेमध्ये सध्या अजित पवारांचा मृत्यू झाला. अजित पवारांसह विमानामध्ये असलेल्या 6 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालय संचालय म्हणजेच DGCAनं दिलेली आहे. अजितदादा सकाळी मुंबईहून खासगी विमानानं बारामतीच्या दिशेनं रवाना झाले होते. सकाळी 9 ते 9:15ची वेळ होती जेव्हा ते विमानामध्ये बसले आणि त्याचवेळी बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोरानं आदळलं. विमान कोसळताच काही सेकंदात त्याचा भीषण पेट घेतला त्या विमानानं आणि बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि हे विमान संपूर्णपणे जळून खाक झालंय. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट सध्या उठू लागलेले आहेत, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी सुद्धा तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. क्रैश हो गया, हम देखिए कि हमें लगा नहीं क्रैश हो गया है, लेकिन एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त. The information that is now coming in through reports that this crash has been fatal. Casualties that have been reported. Earlier reports suggested that there maybe have been people who may have been critically injured. But according to reports that are now coming in, the Deputy Chief Minister of Maharashtra, Ajit Pawar, on board that plane did not survive the crash. सकाळी 9 वाजताच्या सुमारास अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे येत असताना खरं तर बारामतीपर्यंत त्यांचा प्रवास अतिशय सुखरूप झाला. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा घात झाल्याचं पाहायला मिळतंय. सुप्रिया सुळे यांनी स्टेटसवर लिहिलंय उद्ध्वस्त. सुप्रिया सुळे यांनी ठेवलेलं आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार म्हणजे दादा सर्वस्व त्यांच्यासाठी होते आणि